नमस्कार वायटी परिवार, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 29 जानेवारी 2024, सोमवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। आजचा हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे जी लोक फ्लावर अजिबातच खायला मागत नाही। पहा, लहान मुलंच काय पण मोठी मंडळीसुद्धा काही वेळेस आहे ना फ्लावर ही खात नाही। पहा, काही वेळेस काय पण खायलाच मागत नाहीत। पहा, फ्लावर, आणि फ्लावर तर खूप असा पौष्टिक आहे पहा आपल्या आरोग्यासाठी। तेव्हा आठवड्यातून किंवा 15 दिवसातून फ्लावर हा आहारामध्ये घेतलाच पाहिजेत। पहा, तर फ्लावर तुमच्या पण घरामध्ये फ्लावर हा कुणी खात नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा, कारण आज आपण अशा पद्धतीने फ्लावरची भाजी बनवणार आहोत। जी लोक फ्लावर खातात ती तर खातीलच पहा आवडीने, पण जी लोक फ्लावर खात नाहीत ती अगदी चाटून पुसून ही फ्लावरची भाजी खातील। पहा, आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे हिरव्या मिरचीतील फ्लावर बटाटा भाजी बनवणार आहोत। तर पहा, हिरव्या मिरचीतील फ्लावर बटाटा भाजी बनवण्यासाठी गॅस सुरू करून गॅसवरती प्रथम कढई ठेवलेली आहे। कढई तापली की त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ॲड केलेलं आहे। तेल गरम होतंय तोपर्यंत काय करायचं आहे, हिरवी मिरची आणि लसूण छान असा कुटून घ्यायचा आहे। तर पहा, तेल छान असं तापल्याच्या नंतर कुटलेली हिरवी मिरची आणि लसूण फोडणीला घातलेली आहे, आणि त्याच्यानंतर जिरं फोडणीला घालायचं आहे। जिरं फोडणीला घातल्याच्या नंतर छान अशी आपल्याला ही फ्लावर बटाटा भाजी फोडणीला घालून 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे। त्यानंतर हळद घालायची आहे। हळद घालूनसुद्धा 2 ते 3 मिनटं ही भाजी परतून घ्यायची आहे। त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीर घातल्याच्या नंतरसुद्धा 2 ते 3 मिनटं ही भाजी परतून घ्यायची आहे। नंतर ह्यामध्ये चवीसाठी सॉल्ट ॲड करून पुन्हा 2 ते 3 मिनटं ही भाजी परतून घ्यायची आहे, आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं ही भाजी वाफेवरती शिजून द्यायची। 2 ते 3 मिनटं वाफेवरती ही भाजी शिजल्याच्या नंतर गॅस बंद करून झाकण ठेवून ही भाजी छान अशी 5 मिनटं तशीच ठेवायची आहे, आणि नंतर ही सर्व करण्यासाठी घ्यायची आहे। पहा, तर पहा, अशा पद्धतीने आपण ही हिरव्या मिरचीतील फ्लावर बटाटा भाजी बनवलेली आहे। तर गाईज, कशी वाटली तुम्हाला आजची ही हिरव्या मिरचीमध्ये बनवलेली फ्लावर बटाटा भाजी? आवडली का सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की अशा पद्धतीने तुम्ही ही हिरव्या मिरचीतील फ्लावर बटाटा भाजी करून पहा, खाऊन पहा, तुम्ही ह्याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या, आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की आज आपण ही हिरव्या मिरचीतील फ्लावर बटाटा भाजी ही बनवलेली आहे, ही तुम्हाला कशी वाटली ते। गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल, आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा, आणि हो, ज्यांनी आधी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।